तू मेहनत करतोस, बुद्धी वापरतोस, रात्रंदिवस झटतोस, तरीही यश तुझ्यापासून दूर का पळत? श्री स्वामी समर्थ. नमः सिद्ध. नमस्कार भक्तांनो. तुमच्या बाबतीतही असं होतंय का? तुम्ही खूप कष्ट करताय, रात्रंदिवस मेहनत घेताय, तुमच्याकडे बुद्धी आहे, टॅलेंट आहे, पण ऐनवेळी नशीब साथ देत नाही. हाताशी आलेला घास सुद्धा हिरावला जातोय. जर तुमच्यावर असं होत असेल तर स्वामींचे हे 3 उपाय आणि स्वामींची एक हृदयस्पर्शी कथा जी तुमच्या जीवनामध्ये एक शिकवण देऊन जाईल. व्हिडिओचा शेवटला भाग चुकूनही मिस करू नका, कारण तिथे एक गुप्त सेवा सांगणार आहे. अक्कलकोटमध्ये एक गरीब विणकर होता. तो खूप प्रामाणिक होता आणि कष्टाळू होता. त्याने अतिशय सुंदर वस्त्र विणले होते आणि ते त्याने स्वामींना अर्पण करायचे ठरवले होते. पण त्याच वेळी गावातला एक श्रीमंत सावकार आला आणि त्याने ते वस्त्र विकत घेण्याचा प्रयत्न केला. जो विणकर होता त्याने स्पष्ट नाही सांगून दिलं. विणकराची बुद्धी अफाट होती, पण त्याचे नशीब त्याला साथ देत नव्हतं. त्याच्या घरावर संकट आले. ज्या सावकाराला त्यांनी नाही म्हटलं होतं त्यांनी त्रास देणं सुरू केलं. शेवटी तो विणकर रडत रडत स्वामींकडे गेला आणि म्हणाला, स्वामी, माझी मेहनत आहे, माझ्यात कौशल्य आहे, मग माझं नशीब इतकं कठोर का? स्वामींनी त्याला एक छोटीशी युक्ती सांगितली. स्वामींनी त्याला कर्माचे आणि नशिबाचे चक्र कसे काम करतात हे समजावून सांगितले. स्वामी म्हणाले, जशी विणताना एक तार तुटली की पूर्ण वस्त्र बिघडतं, तसंच तुझ्या श्रद्धेची तार तुटली की नशीब साथ देणं थांबवतं. आपण हा कथा जी आहे ते नक्कीच ऐकाले की शेवटी विणकराची श्रद्धाला कसं फळ मिळालं आणि स्वामींनी त्याचे नशीब कसं बदलले. त्याच्या आधी आपण एक उपाय नक्कीच ऐका. जर तुमचं नशिबामध्ये खूप जास्त अर्थ येत असतील तर गुरुवारी सकाळी श्री स्वामी समर्थांचे 11 माळ झाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडापाशी पिठाचा दिवा तूप टाकून लावायचा आहे. तिथे बसून जमल्यास श्री स्वामी समर्थांच्या 11 माळी करायच्या आहे आणि एक माळ तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याचा जप करायचा आहे. यामुळे अडलेली कामे मार्गी लागतील. विश्वास ठेवा, हे आपण उपाय केल्यानंतर तुमच्या जीवनातले अडथळे दूर होतील आणि जेव्हा तुम्हाला काही कार्य करताय आणि त्याचं फळ तुम्हाला नाही मिळते तर नक्कीच तुम्हाला फळ मिळेल. त्या विणकराने स्वामींच्या चरणावर डोके ठेवले आणि विचारलं, स्वामी, माझं नशीब का इतकं कठोर आहे? स्वामींनी मंद स्मित केले आणि त्या विणकराला समोर बसवले. स्वामी म्हणाले, अरे, तू कापड विणताना पाहिलेच आहेत का? जर एक धागा तुझा कच्चा असेल तर पूर्ण वस्त्रांची किंमत 0 होऊन जाते. तसेच तुझ्या मेहनतीचा धागा पक्का आहे, तुझी बुद्धी तलक आहे, पण तुझ्या श्रद्धेचा धागा डळमळीत आहे. तू देवाला साकडं घालतोस खरं, पण मनात शंका ठेवतोस की हे काम होईल की नाही. स्वामींनी त्याला एक विशेष आज्ञा दिली. स्वामी म्हणाले, जा, हे सुंदर वस्त्र घेऊन बाजारात जा, पण एक अट आहे. याची किंमत तू ठरवू नकोस. जो कोणी या वस्त्रांची किंमत विचारेल त्याला फक्त एवढंच सांगायचं की याची किंमत माझे स्वामी ठरवतील. तो विणकर स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवून
बाजारात उभा राहिला. अनेक मोठे सावकार आले. त्यांनी वस्त्राची बोली लावली. पण कोणी 100 रुपये म्हणाले, कोणी 500 रुपये म्हणाले. पण विणकराने एकच उत्तर दिलं, याची किंमत माझे स्वामी ठरवतील. लोक त्याला वेडा समजू लागले. अरे, हे तर साधे वस्त्र आहे, याची किंमत स्वामी कशी ठरवणार, असं म्हणून सगळे त्याची चेष्टा करू लागले. पण त्याच वेळी अक्कलकोटच्या दरबारामधून एक मोठा प्रधान तिथून जात होता. त्याने ते वस्त्र पाहिले आणि त्याला ते प्रचंड आवडले. त्याने त्या विणकराला विचारलं, याची किंमत काय? विणकराने डोळ्यात पाणी आणून पुन्हा तेच शब्द उच्चारले, माझे स्वामी ठरवतील. प्रधान जो होता त्याने लगेच अक्कलकोटच्या मठात जाऊन स्वामीचे दर्शन घेतले आणि त्या वस्त्राबद्दल सांगितले. स्वामी हसले आणि म्हणाले, ज्या वस्त्रासाठी या विणकराने आपल्या रक्ताचं पाणी केलंय आणि ज्या वस्त्रात त्याने माझी भक्ती विणली आहे, त्याची किंमत या जगात कोणीच करू शकत नाही. पण या वस्त्राच्या बदल्यात त्याला आजपासून माझ्या दरबारात मुख्य वस्त्रपाल म्हणून नियुक्त करा. विणकराचे नशीब एका क्षणात पलटले. ज्या सावकाराने त्याला त्रास दिला होता तोच आता त्याच्या पाय पडू लागला. विणकराला समजलं की जोपर्यंत आपण स्वतःच्या बुद्धीवर आणि कष्टावर अहंकार धरतो तोपर्यंत नशीब रुसलेले असतं. पण ज्या क्षणी आपण आपले कष्ट स्वामींच्या चरणी अर्पण करतो आणि म्हणतो की स्वामी आता तुम्हीच काय ते पहा, त्या क्षणी नशिबाचे बंदार उघडतात. या कथेमध्ये एक नक्कीच तुम्हाला शिकवण मिळाली आहे की मेहनत आणि बुद्धीला जेव्हा पूर्ण शरणागती मिळते तेव्हाच आपलं नशीब उजळते. तुम्ही कष्ट करा, पण त्या कष्टाचे फळ स्वामींच्या झोळीत टाकून निश्चिंत राहा. मग बघा स्वामी तुमच्यासाठी कसे चमत्कारिक दार उघडतात. स्वामी समर्थांचा दुसरा उपाय. आपल्याला 3 वेळा स्वामींचं तारक मंत्र म्हणायचं आहे. हे करताना तुमची इच्छा स्पष्ट असावी आणि आरती केल्यानंतर भीमसेनी कापूरमध्ये लवंग टाकायची आहे 2 आणि त्याला स्वामींची कापूर आरती आपल्याला करायची आहे आणि याचा धूर सर्व घरामध्ये फिरवायचा आहे. म्हणजे जी नकारात्मकता आहे ती दूर होऊन जाईल आणि नकारात्मकताच्या ठिकाणी सकारात्मकता येऊन जाईल. स्वामींचा तिसरा विशेष उपाय आहे. हा जो उपाय आहे, हा उपाय आपल्याला 21 गुरुवार करायचा आहे किंवा रोज तुम्ही 21 दिवस करू शकता. काही नाही करायचंय. रोज सकाळी उठून तुम्हाला संक्षिप्त स्वामी गुरुचरित्र वाचायचं आहे. जास्त वेळ लागणार नाही. अर्ध्या तासामध्ये तुम्ही त्याचे 7 अध्याय पूर्ण वाचून घ्यावे. म्हणून 21 दिवस किंवा 21 गुरुवार तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र विश्वास ठेवून वाचायचं आहे. हे जर तुम्ही मनामध्ये विश्वास ठेवून वाचला आणि सर्व स्वामी चरणी अर्पित केला तर तुम्हाला लगेचच 3-4 दिवशीच तुम्हाला चमत्कार दिसायला लागेल. तुम्हाला जे दरवाजे बंद झाले ते उघडताना दिसतील आणि तुमचं नशीब तुम्हाला पलटताना दिसेल. जे मनामध्ये होतं नशीब साथ देत नाही ते नशीब साथ द्यायला लागेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि स्वामींचे हे 3 उपाय तुम्ही नक्कीच करून पहा, जीवनामध्ये तुम्हाला यश मिळेल. मित्रांनो, मेहनत आणि बुद्धीला जेव्हा स्वामींची कृपा जोडी मिळते ना तेव्हा अशक्यही शक्य होतं. हा व्हिडिओ, ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ हा स्वामी संदेश तुमच्याकरता. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझं होऊन राहतो त्याचं नशीब काळजाच्या कोपऱ्यातून मी स्वतः लिहितो. कष्ट तुझे असतील पण यश माझं. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चुकल्यास क्षमा आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.